नमस्कार, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. माझे 1 मिलियन झाले आणि दादाला एवढा आनंद की पहिलाच कॉल, सायलू 1 मिलियन झाले, अभिनंदन. आणि तो म्हटला 2 दिवसांनी ये. म्हटलं ठीक आहे येते. आणि इथं आल्यावरती बघते तर काय, दादानी गोडाधडाचं एवढं करून आणले. आणि दादानी केक न कापता अनाथ आश्रमामध्ये म्हटलं आपण जाऊन देऊ, आपल्यासोबत हा आनंद आपण सगळ्यांसोबत साजरा करू असं दादा बोलला. आणि त्याचबरोबर मला सगळ्यांना एकच सांगायचंय की पंढरीच्या वारीमध्ये भेटलेला हा मला विठ्ठलासारखा भाऊ हा सगळ्यांना असाच भेटावा, एवढीच माझी विठ्ठलाचरणी प्रार्थना. मी काय विचार केला साहिल, आता मी तुझे 1 मिलियन झाले बरोबर आहे, आणि तू आज एवढी महाराष्ट्राची संस्कृती वगैरे जपून ह्या सगळ्या गोष्टी करते तू बरोबर आहे. त्याचा मला खरंच अभिमान आहे. आणि अभिमान असला पाहिजे प्रत्येक भावाला, कारण अशी बहीण भेटणं पण एक खरंच गर्व लागतो, अभिमान आहे या गोष्टीचा. आणि सगळ्या गोष्टी जपून ती पुढे जाते. तर मग मी केक वगैरे किंवा बुके वगैरे काहीतरी घेऊन गेलो असतो, आणि ते अनावश्यक खर्च आहे, ह्या गोष्टीला काहीच मोल नाही आहे. तर म्हणलं चला 1 मिलियन झाले ना, तर आपण आपल्याबरोबर जे अनाथ मुलं आहेत त्यांचं तोंड गोड करण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केलेला, एवढं मोठं काय केलेलं नाही. आणि आई जगदंबा चरणी, विठू माऊली चरणी मी प्रार्थना करतो की लवकर तुझे 10 मिलियन हो, म्हणजे मग मोठा सोहळा मला करता येईल एक चांगला. नक्कीच तर म्हणून एक छोटासा एक आम्ही प्रयत्न केला. हे जे आता आम्ही जाणार आहे आणि एक अनाथ आश्रममध्ये जवळजवळ 100 मुलांचा तोंड गोड करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.